ज्या काळात माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली नव्हती त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता. पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. जा एखाद्या वृद्धाश्रमात काही वृद्ध जोडपी खितपत पडलेली दिसतील, सहज एखाद्या वृद्धाला प्रश्न विचारा, तुमची मुलं काय करतात? त्या वृद्धाश्रमातला तो म्हातारा सांगेल, माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा वकील आहे, माझा पोरगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही म्हातारा तुम्हाला असं नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. कुठलं शिक्षण देतो आम्ही? जी मुलं आई बापाला सांभाळू शकत नाही ते समाज काय सांभाळणार, ते राष्ट्र काय सांभाळणार? बर जे फक्त देतच आलेत काय बाकी? आपण जन्माला आलो, डोळे उघडले त्यावेळी आपल्या सोबत आपले आई वडील होते. त्या आई वडिलांची इच्छा फक्त एवढीच असते की आम्ही डोळे मिटताना आमच्यापाशी फक्त तुम्ही असा, बस, बाकी काही नको आहे. तेवढंही नशिबात येत नाही हो अनेकांच्या, तेवढंही नशिबात येत नाही. आमची अडचण अलीकडची ती आहे